तर पुण्यामध्ये आणखी एका पोलिसाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। सचिन माने यांच्या ॲक्टिवाला अज्ञात वाहनानं धडक दिली आहे। या अपघातामध्ये मानेंचा जागीच मृत्यू झालेला आहे। एका 4 चाकीनं 2 पोलिसांना धडक देऊन त्यातील एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये पुन्हा आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली। सीआयडी पुणे येथे नियुक्तीस असलेले श्री सचिन माने यांचा धायरीवरून स्पाईन रोडकडे जाताना पीके चौकाच्या पुढे जो BRT रोड आहे त्या रोडवरती वाहनाने धडक दिल्याने अपघात झालेला आहे। सदर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। सदर अपघात हा रात्री 10:30 वाजेच्या सुमारास असल्याने आम्हाला त्यावेळेसचे फुटेज मिळाले नाहीत, परंतु आम्ही तपास हा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे आणि सदर मयत इसम हा पोलीस अंमलदार असल्याने सदर प्रकरणाचा आम्ही गांभीर्यपूर्वक तपास करत आहोत। त्यासाठी रस्त्यावरचे सर्व CCTV फुटेज त्याचप्रमाणे काही साक्षीदार मिळत आहेत की अनुषंगाने परिपूर्ण तपास करून त्यात आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। पोर्शे प्रकरणानंतर पुणे पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणाने हादरलेला आहे आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघात झाला आहे आणि एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। मात्र ज्या टू व्हीलरला या इनोवा गाडीने धडक दिली ती ही टू व्हीलर आहे। याच टू व्हीलरवरती 2 कर्मचारी जे आहेत ते पेट्रोलिंग करत असल्याची माहिती आहे आणि संध्याकाळच्या सुमारास हे 2 कर्मचारी आहेत ते या टू व्हीलरवरती फिरत होते आणि या टू व्हीलरवरून जात असतानाच इनोवा गाडीने भरधाव त्यांना धडक दिली आणि त्यामध्ये जे पाठीमागे बसलेले कर्मचारी होते ते जागीच त्यांचा मृत्यू झाला। पुढले जे कर्मचारी आहेत शिंदे नावाचे ते मात्र आता खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर या गाडीची जी मागची बाजू आहे ती बाजू पूर्णपणे दबलेली दिसते, इंडिकेटर तुटलेले आहेत आणि या गाडीच्या डिक्कीमध्ये त्या कर्मचाऱ्याचे रेनकोट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। या गाडीचं नुकसान म्हणावं तेवढं आपल्याला पाहायला मिळत नसलं तरी ही गंभीर धडक असल्याने त्या कर्मचाऱ्याचा ओढून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत आणि याच गाडीवरती हा सगळा अपघात झालेला आहे। या गाडीचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येतोय। पोलिसांना काही संशयित सापडले आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत आणि या गाडीचं नुकसान तर झालेच आहे। दुर्दैवी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। एक कर्मचारी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेतोय। मात्र हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये अशा घटना पुण्यात सातत्याने वाढत आहेत। यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। पोलीस यात काय कारवाई करतायत ते पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।